शेकडा नफा आणि शेकडा तोटा. म्हणजे जर नफा होणे म्हणजेच काय, एखाद्या गोष्टीमध्ये आपल्याला पैसे मिळणे, प्रॉफिट होणे, त्याला म्हणतो आपण नफा होणे. तोटा होणे म्हणजे जी लॉस होणे. जसं 10 रुपयाचा पेन असेल, आपण 12 रुपयाला विकला तर ते 2 रुपये जे आपल्याला वरचे मिळतात तो म्हणजे आपला नफा. 10 रुपयाचा पेन असेल आणि तो आपण 8 रुपयाला दुसऱ्याला विकला असेल तर जो आपल्याला 2 रुपयाचा लॉस झालाय तो म्हणजे आपला तोटा. तर आपण काय करू की शेकडा नफा आणि शेकडा तोटा किती झाला, म्हणजे 100 नफा आपल्याला 100 रुपयाच्या मागे किती नफा झाला आणि किती तोटा झाला हे आपल्याला काढायचं आहे. आता इथे आहे मगनलाल ब्रॉट अ ट्राउजर फॉर 400 रुपीज अँड शर्ट फॉर 200 रुपीज. म्हणजे मदनलालने काय आणले, ट्राउजर आणले कितीला आहे 400 रुपयाला आणले आणि शर्ट आणले ते कितीला आणले 200 रुपयाला. अँड सोल्ड देम फॉर 448 अँड 250. त्यांना कितीला विकलं, 448 आणि 250 रुपयाला रिस्पेक्टिव्हली विकलेलं आहे. आता आपल्याला विच ऑफ दिस ट्रान्झॅक्शन वॉज मोर प्रॉफिटेबल, म्हणजे कोणत्या याच्यामध्ये त्याला जास्त फायदा कोणत्या ट्रान्झॅक्शन मध्ये झाला. 2 ट्रान्झॅक्शन आहे. पहिला आहे ट्राउजरचं. ट्राउजरवर जो प्रॉफिट झालाय त्याला आपण एक्स मानू, शर्टवर जो प्रॉफिट झालाय त्याला आपण काय मानू, वाय मानू. आता प्रॉफिट ऑफ द ट्राउजर म्हणजे ट्राउजरवर जो प्रॉफिट झालाय तो आपण कसा काढू. प्रॉफिट नेहमी काढताना आपण सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस काढतो. म्हणजे जी तुमची विक्री किंमत असेल ती वजा तुमची काय काढू आपण, खरेदी किंमत. मग विक्री किंमत किती होती तुमची ट्राउजरची 448 म्हणजे 448 वजा ट्राउजरची खरेदी किंमत किती होती 400 रुपीज. किती होती 400. मग 448 आता किती राहिला 448 मायनस 448 रुपीज किती राहिले 48 रुपये. म्हणजे 448 मधून 400 गेली किती राहिले 48. मग आता आपल्याला काय काढायचंय, शेकडा नफा काढायचा आहे. शेकडा नफा काढताना काय घ्यायचं, एक्स बरोबर जो शेकडा नफा आहे तो आपण एक्स मानलेला आहे गुन्हेला यांच्यामध्ये जेवढा प्रॉफिट झाला तो किती झाला 48 रुपीज मल्टिप्लाय बाय 100. त्याला 100 ने गुणायचं भागेला जी आपली कॉस्ट प्राइस होती म्हणजे ती किती होती, खरेदी किंमत 400 रुपये. 0 कट झाला 0 कट झाला, इथे पण 0 कट झाला 0 कट झाला. एक्स बरोबर काय राहिलं इथं 48 म्हणजे 48 भागेला 4. मग 4 1 जा 4, 4 2 जा 8. मग एक्स इज इक्वल टू किती आलं 12. मग त्याला ट्राउजरवर किती नफा झाला 12% नफा झालेला आहे. आता आपल्याला काय काढायचं, प्रॉफिट ऑन शर्ट. ट्राउजरवरचा तर काढला, आता आपल्याला शर्टवरचा प्रॉफिट काढायचा आहे. जेव्हा शर्टवरचा प्रॉफिट आपण काय कन्सिडर केलाय वाय, काय कन्सिडर केलाय वाय. मग यांचा प्रॉफिट काढताना इथं हे स्ट्रक्चर यूज करावं लागेल, एसपी मायनस सीपी. म्हणजे तुमची जी विक्री किंमत आहे वजा काय आहे तुमची